त्या भैयाची तर ना म्हणजे तू तुम्ही पण ना नाना एवढं खिचवत होता तो बोलायच नाही मी त्याला. अरे मग आपल्यात आणि भैयाच्यात काय फरक राहिला? त्या भैयाची तर ना एक दिवस जिरवणारच आहे मी. आता आपला हात दगडाखाली अडकल्यात म्हणून. हे बघ, त्याची काय बी गरज नाही. आपण आपलं काम करत राहायचं. कसं काम करत राहायचं नाना? मला तर काय करायचं काय कळत नाही. थांब, करू आपण काहीतरी. दिवस दिवस नुसतं बसून बसून माझं डोकं चालायचं बंद झालंय. अरे आपणच असा धीर सोडला तर घरातल्या बायकांनी कुणाकडे बघायचं? आणि हे बघ, भैया आणि त्याच्यासारख्या माणसांकडे आपण लक्ष द्यायचं नाही. त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं तर आपलं घर कसं उभं राहायचं रे? आपण शांतपणे विचार करू. कसं आहे आबा, आपण जरा शांतपणे विचार केला पाहिजे. नाही ऐकायला काय सगळं चांगलंच वाटतंय हो, पण जरा प्रॅक्टिकली पण विचार केला पाहिजे ना. हे साठ म्हणतात त्यात ते. हा आणि ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, खरं तर युवक संघटन आणि असल्या गोष्टीत भैयांचा एक्सपिरियन्स दांडगा आहे. पण म्हणून भैया बोललेत का कधी या आर्मीत भरती व्हा म्हणून? तसं नाही भैया, पण मलाच आता आर्मीची आवड काय सगळ्यांनाच असते. बॉर्डर पिक्चर काय सगळ्यांनाच आवडतो. मी 5-50 वेळा बघितलाय. म्हणून आता सगळ्यांनीच बॉर्डरवर गेल्यावर इथलं रक्षण कोण करणार आणि कशाचं करणार? आम्ही असं म्हटलं तर कसं होणार? दुसऱ्या नोकऱ्या कुठं आहेत हो? शेती करावी म्हटलं तर शेती बी जास्त नाही. सगळ्यांनी शेती करून कसं होणार? हा मग आम्ही कशाला आहे? आम्ही नोकरीला लावू कुठंतरी. ते कॉम्प्युटर त्याच्यामध्ये आता कितीतरी जॉब आहेत. भैया IT मध्ये. हा दॅट इज दॅट. अहो भैया, पण माझं ते शिक्षणच नाही झालेलं. बर, अरे पण तिकडे दुसरे पण नोकर आहेतच की. नाहीतर मग आपण काय करू, शिरवळच्या MIDC मध्ये बघू. मी तिथे ट्राय केला होता, पण काय होईना. अरे मग आम्हाला येऊन भेटायचं, मिळेल ना कधीतरी नोकरी. हा कसं आहे आबा, ही आपली पोरं पळायला जातात, भरतीची तयारी करतात, पण ह्यांना पळायला जा म्हणून जे सांगणारे लोक आहेत त्यांच्या घरातलं कोण देतंय का? म्हणजे घ्या. बर, अशा त्या शीतलचा भाऊ येतो खरं? नाही. घ्या, तो जातो रोज न चुकता कॉलेजला आणि आपली पोरं जातात पळायला. भैया म्हणतात ते हे खरंय. ही गोष्ट लक्षातच आली नव्हती भैया माझ्या. तसं नाही भैया, पण आम्हालाच खरं तर लय मजा येते. आशिष मित्रा, कसं आहे, आवड आणि काम याचा आपण नीट विचार केला पाहिजे. कसं आहे आबा, आपल्या पोरांनी बॉर्डरवर जायचं आणि ह्यांच्या पोरांनी शिकून नोकऱ्या करायच्या, हे असं आहे बघा. होय होय, भाईसाहेब म्हणतात तसंच करून बघू आपण. आवा बघू कशाला, त्याला आजच्याच ऑफिसला पाठवा. आम्ही त्याच्या जॉबचं बघतो. जॉबचं डन करून टाकू याच्या. भैया, पण असा जॉब. अरे बाबा, घर बसल्या नोकरी मिळते तुला, कशाला नाट लावतोयस? आबा, एक तर तुम्हाला तेवढं कळलंय बघा. बर, येऊ का आम्ही? काय गावात अजून 2-4 ठिकाणी जायचे, अदरवाईज लोक माइंड डायव्हर्ट करतील. भैया डायव्हर नाही, डायव्हर्ट. हा दॅट इज दॅट. बरं, येऊ का? अहो भैया साहेब, जरा नाश्ता करून गेला असता म्हणजे. एकदा आशीच्या नोकरीचा डन होऊ द्या, जेवायलाच येतो मग. बर बरं, येऊ का? हा, या. मिसेस फौजी, आता बघतोच कशी पोरं येतात तुमच्या मोहिमेला. किती चांगले आहेत ना भैया साहेब. अगं भाईसाहेब देव माणूस आहे. राहुल्या, तुला सांगितलं होतं ना, कशाला येतोय रोज? अगं मला काय तुलाच फक्त रिपोर्टिंग करायचं नसतंय काय? म्हणजे हा, तू कॉलेजला जातीस का नाही हे मला आज जल्ल रिपोर्टिंग करायचं असतो. वय लय
आलाय मोठा रिपोर्टिंग करणारा. आधी दिलेलं काम नीट कर. अय, मी करतच असतो. माझ्या कटिंग वर्णन कामावरनं काय बोलायचं नाही काय. केलं असतंस ना तर मी बोलले नसते. करतेच की मी. बघ, आज मी प्रॅक्टिसला बी गेलो होतो, पण अगं 4 पोरं आली नव्हती त्यातली. का? आय डोंट नो. काय? NOW नो. मला जाऊन भेटायला लागल त्यांना. मला पण तसंच वाटतंय. मी एक काम करते, आज कॉलेज झालं ना की जाऊन भेटून येते. हा 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 हा, ये तू जाऊन. आणि तू काय टेन्शन घेऊ नको मी असताना. मी काय भेटतोय काय कोणाच्या बाप्पाला. करू आपण. हो. आता तुला काय झालंय अचानक? चला बाई, उशीर होतोय लेक्चरला. तुम्ही वा पुढं, मी आलेच. झेरॉक्स काढून येते. कसलं झेरॉक्स काढायचे आहेत? माझ्या कवितेची. कवितेच? कुणाला तरी द्यायची आहे. मग लिहिलेलंच द्यायचं ना. झेरॉक्स कशाला? त्याला लिहिलेलं पण आवडेल. त्याला लिहिलेलीच देणार आहे. मला ठेवीन झेरॉक्स. त्याला हो ही आमच्या शब्दाला काही किंमतच नाही ना. रोज बोंबलत फिरायला पाहिजे नुसतं. म्हस कशी दावणीला बांधतात तशी हिला बांधायला पाहिजे, तर वटणीवर येईल. कॉलेजच्या नावाखाली कुठं बोंबलत जाती काय माहिती. बरं जाती म्हणायची तर कायमची बी जात नाही. गिळायच्या टायमाला तेवढी येते बरोबर घरला. येऊ तेच आज. नाही हितच फैलावर घेतली का नाही तिला तर नावाची पुष्पा नाही. पहिलं कॉलेज बंद करते तिचं. आमच्या ह्यांना लई पुळकाय ना. शिक दे शिक दे. उद्या ह्यांनाच भिकायला लावल ना तवा अक्कल येईल. शिक दे म्हणा. ओ फेडरेशन अध्यक्ष, असं उमऱ्यात काय बसलाय? घर ढासळतंय म्हणून चौकट धरून बसली. अगं बाई, खरं की काय? डोमलाचं खरं. वाट बघत बसली. कोणाची वाट बघत बसलाय? माझ्या लाडक्या सुनाची. शितलीची? होय तिचीच. का कुठं दिसली का काय? तुमच्या सुनबाई त्या भगवान पाटलांच्या घरी बसलेत. बसली का? रोज कुणाच्यात तर जाऊन बसायला पाहिजे तिला. आता येतातच बघितलं मी. कामधंदा सोडून नुसत्या का पाहण्याला पाहिजेत तिला. आव पण असं उमऱ्यात का वाट बघत बसलाय? का तू कुठं चुली पुढे बसतीस? नाही नाही, तसं नाही. मग आव म्हंटल काय अर्जंट होतं का काय? का जाऊन निरोप देतीस? नाही, जाते मी. लय काम आहेत मला. जा की मग, कशाला थांबलीस? काय बाई करायचं हिला? निर्लज्जपणाची हद्दच झाली म्हणायची की. काय दुसऱ्यांचं हुमरं झिजवायची गरज आहे का हिला? नाही, ही अशी नाही ऐकायची. काय तर जालिम उपाय केला पाहिजे हिच्यावर.